करणार आहोत बुलेटिनची मोठ्या बातम्यांनी। रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजित पवारांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच। महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटील यांचं भाष्य, खळखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असल्याची ही प्रतिक्रिया। महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय। एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं। मुंबई पालिकेकडून शहरात 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। मोठ्या प्रमाणात टँकर चालक न मिळाल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट। मुंबई महापालिकेनं टँकर लॉबीवर कारवाई करावी। टँकर लॉबीत परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात, मनसेच्या संदीप देशपांडे यांची मागणी। गिरीश महाजनांची एकनाथ खडसे यांना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांनाही महाजन यांच्याकडून नोटीस। फुले सिनेमा संदर्भात काही लोक विरोध करतायत। फडणवीस इतर वाद मिटवतात तर हा वाद का नाही मिटवत? फुले सिनेमा संदर्भात उद्भवलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीस यांनी फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे।